हरे कृष्ण. तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या या रविवारच्या कार्यक्रमामध्ये. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आजचा विषय आहे श्रील प्रभुपादांनी दिलेली 4 तत्वे. आजचा विषय आहे आणि त्याच्या आधी आपण प्रार्थना करूया सर्वांनी मिळून. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिधि नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं परमानंद माधवं श्री चैतन्यम ईश्वरम. कथंचन स्मृते यस्मिन् दुष्करं सुकरं भवेत् विस्मृते विवृतं स्यात् श्री चैतन्यं नमामि तं. हरे कृष्ण. तर आज आपण आजचा जो विषय आपल्याला सांगण्यात आलेला आहे आणि सर्वांना कळलेलं असेलच की श्रील प्रभुपादांनी दिलेली 4 तत्वे याच्यावरती आपलं आजचं विश्लेषण किंवा चर्चा होणार आहे. आणि चर्चेच्या शेवटी आपली काय प्रश्न असतील आपली त्याच्यावरती पण चर्चा होईल. तर असं वाटू शकतं आपल्याला की 4 तत्व म्हणजे 4 नियम असं वाटेल नाही, हे वर्ज ते वर्ज. तर ते 4 नियम आहेत. आणि 4 तत्व कुठले आहेत का प्रभुपादांनी सांगितले 4 तत्व. त्याचा आपण 4 तत्व मी तसा विचार केला असू शक्यता आहे 4 वर्जित करणाऱ्या गोष्टी. पण 4 तत्व कुठले आहेत प्रभुपाद सांगायचे की बुक्स आर द बेसिस, म्हणजे ग्रंथ हाच आधार आहे. पहिलं तत्व झालं. दुसरं काय, प्रीचिंग इज द इसेन्स, म्हणजे प्रचारच सार आहे. आणि तिसरं तत्व सांगायचे प्रभुपाद, प्युरिटी इज द फोर्स, म्हणजे शुद्धता ही शक्ती आहे. आणि चौथा आहे युटिलिटी इज द प्रिन्सिपल, म्हणजे उपयोग, एखाद्या गोष्टीची उपयोगिता जी आहे तर तेच काय आहे, तत्व आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा उपयोग कसा होऊ शकतो. तर हे 4 गोष्टींवरती किंवा हे जी 4 तत्व आहेत त्याच्यावर आपण आज चर्चा करूया. आणि खूप महत्वाची तत्व आहेत. कारण प्रभुपाद वारंवार या 4 गोष्टी मी सांगायचे. आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये, आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये ही 4 तत्व समजून घेणं खूप महत्वाचं. विशेष करून आपण जर इस्कॉनचा हरे कृष्ण संस्थेचा आपण खऱ्या पक्क्या अर्थी आपण जर अनुयायी असू किंवा आपल्याला बनायचं असेल किंवा आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर प्रभुपादांनी 4 जे गोष्टी सांगितल्यात तर हे समजणं. आता प्रभुपादांनी बरंच काय सांगितलेलं आहे, त्यातली ही 4 तत्व आपण आजच्या या संभाषणामध्ये किंवा चर्चेमध्ये आपण याचा सहभाग करून घेणार आहोत. तर पहिले मी सांगितलं की बुक्स आर द बेसिस, किंवा ग्रंथ
हाच आधार आहे किंवा ग्रंथ हेच आधार आहे. ग्रंथ हाच आधार म्हणजे एक झालं आणि ग्रंथ हेच आधार आहेत म्हणजे अनेक वचन झालं. तर आता बघा, श्रील प्रभुपाद नेहमी म्हणायचे की जे काही असं म्हणायची ग्रंथाशिवाय म्हणजे प्रचाराला काही अर्थ नाहीये. पण बघा, आपण एखादी गोष्ट किंवा एखादा अध्यात्मातला एखादा मुद्दा आपण एखादा जर पटवून सांगत असू आणि जर ते पटवून सांगताना आपण कशाचा आधार घेत नसू, त्याला काहीच अर्थ नाही. आधार म्हणजे आधार कार्डचा काय संबंध आहे बरं त्यामध्ये. तेवढं आमच्याकडे आहे आधार कार्ड, ते आधार कार्ड दाखवायची गरज आहे प्रचार करताना. हे बघा माझं आधार कार्ड, ते नाही. तर ग्रंथ, आपण ऐकले ना शब्द, ग्रंथ हेच गुरु. ऐकले ना आपण, ग्रंथ हेच गुरु. म्हणजे का बरं? कारण आपण आपले जे गुरुजन जे सांगतायत ते त्या ग्रंथाच्या आधारेच सांगतायत. तर त्यामुळं एक ग्रंथ खूप महत्वाचा आहे. म्हणून श्रील प्रभुपाद एके ठिकाणी म्हणतात की जे कोणी, जेव्हा कोणी ग्रंथ वाचतात किंवा कोणी वाचतं, त्याला कृष्णाविषयी चांगलं पक्क ज्ञान प्राप्त होतं आणि त्याचं जीवन बदलू लागतं. म्हणजे खरंच आहे ना. बऱ्याच भक्तांचा अनुभव आहे की जेव्हा एखादा भगवान प्रभुपादांचा एखादा ग्रंथ घेतो, ते वाचू लागतो, त्याचं जीवन बदलून जातं. माझ्या जीवनातला पण असाच अनुभव आहे. जेव्हा मी प्रभुपादांचा ग्रंथ एक कृष्णा बुक, भगवान श्रीकृष्णांचं चरित्र, ते मला माझ्या वाचण्यात आलं पहिल्यांदा आणि ते वाचण्यात मला फार आश्चर्य वाटलं. म्हटलं हे वेगळं, आधी बरंच काही वेगळे वेगळे धार्मिक ग्रंथ मी वाचत होतो, पण जेव्हा कृष्णा बुक जेव्हा वाचलं, प्रभुपाद लिहिलं कृष्णाचं चरित्र, म्हणजे स्वतःच्या लहरीप्रमाणे लिहिलं होतं, कसं बस काही पण नाही. श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंदावर आधारित तो सारांश रूपाने तो लिहिलेला ग्रंथ कृष्णा बुक, ते वाचल्यावर मला विलक्षण आनंद वाटला. म्हणजे काहीतरी वेगळंच दिसतंय, असं तर कधी आपण वाचलं नाही. आणि तेव्हा ते वाचताना लक्षात आलं की काहीतरी विलक्षण. एकदा वाचून समाधानी वाटलं, पुन्हा दुसऱ्यांदा वाचलं, पण दुसऱ्यांदा वाचलं तरी बरं नाही, मग पुन्हा तिसऱ्यांदा वाचायला घेतलं. तेव्हा मग इस्कॉनचे कार्यक्रम आहेत वगैरे वगैरे कळू लागलं. मग मी कार्यक्रम जाऊ, म्हणजे असा लाभ. प्रभात म्हणून म्हणतात की माझे ग्रंथ म्हणजे टाइम बॉम्ब सारखा. मी टाइम बॉम्ब, टाइम बॉम्ब तुम्ही म्हणणार का टाइम बॉम्ब लावता का तुम्ही? नाही, कुठला टाइम बॉम्ब? कारण प्रभुपादांचा ग्रंथ जो कोणी वाचतो त्याच्या जीवनामध्ये आज न उद्या काय होणार आहे, कसला स्फोट होणार आहे? आध्यात्मिक रिव्होल्युशन इन कॉन्शियसनेस म्हणतात बरं का. त्याच्या चेतनेमध्ये क्रांती होते. खरं तर आपली मूळ चेतना आहे कृष्ण भावना, कारण आपण कृष्णाचे अंश असल्यामुळं कृष्णाविषयी प्रेम आहे, स्वाभाविक प्रेम आहे. पण काय झालं, ते सुप्तावस्थेमध्ये ते प्रेम आता झोपलंय किंवा ते प्रेम आता काय झालेलं आहे, झाकलं गेलेलं आहे. तर त्याला काय करायचं आता? त्याचा सूर्य आहे, सूर्य आहे पण ढगाच्या आड दडलेला असल्यामुळं तो सूर्य दिसत नाही. किंवा चंद्र असेल, चंद्र समजा एखाद्या झाडामागे आहे चंद्र पण दिसत नाही, निंबोणीच्या झाडामागे, तर तो आहे तिथं पण दिसत नाही आपल्याला. तर ते थोडं दूर केलं की आपल्याला दिसेल. त्याच पद्धतीनं ते प्रेम आहे हृदयामध्ये आपल्या भगवंताचं, पण काय ते आता सुप्तावस्थेमध्ये आहे. जेव्हा आपण या ग्रंथाच्या आधारे त्या भगवंताचं ज्ञान घेऊ, तेव्हा ते प्रेम पुन्हा काय होणार आहे, जागृत होणार आहे. प्रभात म्हणतात की माझे ग्रंथ जो कोणी वाचतो त्याला भगवान श्रीकृष्णांविषयी कुठलं काय होतं म्हणे, ही विल गेट सॉलिड इन्फॉर्मेशन. काय म्हणतात? सॉलिड, पक्क दृढ ज्ञान त्याला प्राप्त होतं म्हणे. आणि म्हणून श्रील प्रभुपादांनी भगवद्गीता, भागवतम, चैतन्य चरितामृत, भक्तिरसामृत असे जे मोठे मोठे ग्रंथ लिहिले, त्याचा उद्देश हाच होता की याचा आधार घेऊन काय करतील सर्वजण, जीवन जगतील, कसं जगावं. असं एखादं कायद्याचं पुस्तक असेल तर त्याच्याद्वारे कळतं काय कायदा आहे म्हणून. तसं आणि प्रभात पण असं हे करायचं नाही. बघा, एकदा प्रभात विमानातून प्रवास करत असताना तिथल्या पायलटने काहीतरी विचारलं प्रभुपादांना भगवंताविषयी किंवा काहीतरी. प्रभुपादाने बिना म्हणजे असं न लाजता कसं सांगू संस्कृत श्लोक नाही, एकदम बिंदास त्याने सांगितलं. कृष्ण भगवंत आहे, त्याने सांगितलं ईश्वर परमः कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारण. कृष्ण भगवंत आहेत त्यांनी एकदम ठासून सांगायचे. आणि विशेष करून या ग्रंथाचा जो आपण आधार घेतो म्हणजे फक्त तो प्रचार इतरांना सांगण्यासाठीच नाहीये, तो आपल्या आध्यात्मिक जीवनाचा पण आधार आहे. असं नाही की मला दुसऱ्यांना सांगण्यासाठी मी उपयोग करेन ग्रंथाचा, असं नाही. ते आपल्या जीवनामध्ये पण आनंद मिळवण्यासाठी खूप चांगले आहेत. आपण जर बघितलं श्रील प्रभुपादांनी भागवताच्या श्लोकावर गीतेचे असे तात्पर्य लिहिले सुंदर
ते वाचून आपल्याला त्याचा काय खरा जो मतीचा अर्थ आहे तो भगवंतानी जे सांगायचं होतं किंवा शिवदेव गोस्वामींनी जे काय सांगायचं ते आपल्याला खऱ्या अर्थी कळू शकतं, समजू शकतं. आणि जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण काय करू शकत नाही, जीवनामध्ये उतरवू शकत नाही. जसं श्रीमद भागवतामध्ये 10व्या स्कंदात वेणुगीत आहे. वेणुगीत म्हणजे जेव्हा त्या गोपींनी पाहिलं कृष्ण बलराम सर्वजण गाई वासरं चालण्यासाठी घेऊन चाललेत आणि ते काय करत कृष्ण काय करतात, त्यांच्याकडे वेणू आहे, ते वेणू वाजवतात. आता वेणू म्हणतात, बासरी आहे, बरेच नाव येतात. ते वेणू वादन करत असताना मग त्या गोपींनी पाहिलं, गोपींनी ते जे वर्णन केलं कृष्णाचं अप्रतिम वर्णन केलं. ते काय म्हणतात बघा, बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम बिभ्रद्वासात कनक कपिशम वैजयंतीं च मालाम रंध्रान वेणुम अधर सुधया पूरयन गोप वृंदय वृंदारण्यम सपदरमणम प्राविशत गीत कीर्ती. ते म्हणतात काय विलक्षण दृश्य म्हणे, कृष्ण किती सुंदर आहे. कशात म्हणे बरापीडम म्हणजे काय केलं त्यांनी, म्हणजे बरा म्हणजे मोरपंख, त्यांनी मोरपंख धारण केलेला आहे त्यांच्या मस्तकावरती. आणि मोरपंख आणि कसं म्हणे बरा नटवर वापू, त्यांचं कसं रंगवलं त्यांनी स्वतःला सुंदर अशा रंगाने रंगवलेलं. त्यांना कुठं ह्याच्याकडे ब्युटी पार्लर, मेन्स ब्युटी पार्लर, वुमेन्स ब्युटी पार्लर इकडे असं काय जावं लागलं त्यांना. इथे जी काही गोवर्धन वरती असलेली जी काही वेगवेगळी सुंदर दगड आहेत ते नुसतं घातलं तर त्याचा रंग देत असतो. मग काय केलं त्या गोपू बालकांनी मित्रांनी सुंदर त्यांना डॉट्स काढतात ना, कसं डॉट्स असं काढून सुंदर त्यांना नटवर एखाद्या नटासारखं, नटबोट सारखं नाही, अभिनेत्यासारखं असं रंगवलं होतं. बरहा पीडम नटवर कर्णयो कर्णिकार म्हणजे कानामध्ये त्याने काय धारण केलं होतं, सुंदर फुलं, कुंडल नव्हते म्हणतो, काय होते फुलंच कानामध्ये ठेवलेली होती. आणि पुढं विभ्रद्वासात कनक कपिशम म्हणजे त्याने काय परिधान केलं होतं, कनक कपिशम म्हणजेच काय, त्यांचं जे धोतर पिवळं रंग कसं होतं, सोन्यासारखं चमकणार होतं. अशी वीज असते की नाही, वीज चमकते ना, तसं त्यांचं ते पितांबर चमकत होतं विजेसारखं, सोन्यासारखं असं. आणि ते काय करतं म्हणे रंध्रान वेणू अधर पुरे, आणि त्या जे वेणू ओठाला लावल्यावर त्या ओठातनं निघणार जे अमृत होतं ती सुधा म्हणतात त्याला. सुधा म्हणजे अमृत. ते जे अमृत आहे त्या वेणूच्या सगळ्या छिद्रामध्ये भरत होते. गोपी म्हणत काय भाग्य म्हणजे वेणूचं, त्याच्यामध्ये सुद्धा भरत होते. रंध्रान वेणू सुधया आपुर्यन म्हणजे आपण ते भरत होते. आणि काय करत म्हणे वृंदारण्यम स्वपदरमणम म्हणजे ते काय करत होते, त्या वृंदावनामध्ये आपल्या पावलाचे सगळे ठसे ठेवत शंखचक्र ठसे असतात त्यांच्या पावला, ते सगळे ठसे उमटत होते आणि कृष्ण तिथं भ्रमण करत होते म्हणे. आणि त्यावेळेला काय करत होते म्हणे, ते भ्रमण करताना त्यांनी त्या जे गोप बालक होते त्याच्यासोबत मित्र ते काय करत होते, प्राविशत म्हणजे प्रवेश केला ह्याच्यामध्ये. आणि हे सगळे काय करत होते, गीत कीर्ती म्हणजे कृष्णाने ज्या ज्या लीला केल्या होत्या त्याचं ते काय गाणं रचून लगे ते गाणं रचू शकत होते. आणि ते गाणं गात होते सगळे गोप बालक आणि कृष्ण निघालायचं. असं बघा किती सुंदर वर्णन आहे. म्हणजे आपल्याला समजू शकतो आपण की इतकं सुंदर सगळं याच्यामध्ये रस भरलेला या गीता भागवतामध्ये, चैतन्य चरितामृतामध्ये. याचा आधार इतरांना ज्ञान देण्यासाठीच नाही, तो आधार जर आपणही समजून घेतला, आपण जाणून घेतला, काय होणार आहे, खऱ्या ते ग्रंथ हाच आधार होणार आहे. आणि गीतेमध्ये श्लोक आहे ना, त्यात म्हटलेलं आहे महात्मा नसतो माम पार्थ दैवी प्रकृतीमाश्रितः भजन्ते माम अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. भगवान म्हणतात त्या ठिकाणी महात्मा नसतो. खरे महात्मा कोण आहेत म्हणे, शिक्का मारल्यामुळे होणारे महात्म्यांचं वर्णन नाही करत. कुठले महात्मा म्हणे, महात्मा नसतो माम पार्थ, ते म्हणे कोण आहेत म्हणे, दैवी प्रकृतीमाश्रिता, ज्यांनी काय केलेलं आहे, दैवी प्रकृतीचा आश्रय घेतला. दैवी प्रकृती म्हणजे कोण, राधाराणी. त्या श्लोकात दिले नाही तिथं, पण श्रील प्रभुपाद सांगतात की दैवी प्रकृती म्हणजे भगवंताची अंतरंग शक्ती ती, तिचा आश्रय घेतात म्हणे ते. म्हणजे म्हणून आपण हरे कृष्ण महामंत्र म्हणतात आधी कोणाला हाक मारतो, राधारणीला. हे राधाराणी मला काय करा म्हणे, मला कृष्णाची सेवा केली दे, आता दोघांची पण. त्यामुळं आपण या वैदिक शास्त्राद्वारे हा जर ग्रंथ जर आपण आधार समजून घेतला तर आपल्याला
हे सगळे दिव्य रत्न, जसं समुद्र मंथनाचा प्रसंग आहे ना, त्यातनं कशी दिव्य रत्न निघाले ना, तर जसं ग्रंथ वाचत जाऊ, जीवनात उतरत जाऊ, तसंच आपल्या हृदयातनं काय होईल, वेगवेगळे चांगले सद्गुण प्रकट होतील. दिव्य गुण, सहनशीलता आहे, क्षमाशीलता आहे, मान सन्मानची इच्छा न ठेवणं आहे. या सगळ्या गोष्टी काय होतील, सगळे दिव्य गुण आपल्यामध्ये हृदयामध्ये प्रकट होऊ लागतील. मला हव्या आपल्याला. पण श्रील प्रभुपाद म्हणायचे, पहिली एक तक्रार आहे कुठली, माझे शिष्य ग्रंथच वाचत नाही म्हणे. ग्रंथ वितरण भरपूर करतात आणि आपल्याला पण लागू होत. आपण पण काय करतो, म्हणतो फार चांगले ग्रंथ म्हणतो प्रभुपादांचे, आणि काय केलं म्हणे, भगवद्गीता जशी आहे तशी आहे का? हो आहे जशी आहे तशी. मग काय केले, अहो भगवद्गीता जशी आहे तशी ठेवली, जशी आहे तशी. मग मी समजून घेऊ कशी? जशी तशी ठेवलं समजून घेणार नाही, आपण तशीच ठेवून देणार रचून. म्हणे इतकं सुंदर ठेवलंय. एकदा एक प्रभूजी एका घरी गेले आणि त्याने भागवत सेट घेतला होता. सगळ्यांना सांगायचे भागवतम सेट आहे का आमच्याकडं. ते होते पण सेट, आणि त्यांच्याकडे भागवतम सेट पण होता. शेट होते ते आणि सेट पण होतं भागवत. सर्वांना सांगायचे आहे वर का आमच्याकडं. एक प्रभूजी म्हटले चला एवढं भागवतम आहे म्हणजे त्यांच्याकडे भरपूर ज्ञान असतं. गेले त्यांच्याकडं, म्हटलं तर प्रवचन करतो, तुमच्याकडे भागवतम घेऊन या म्हटलं. काय आणलं त्यांनी, तर बॉक्सच आणला, आणि बॉक्स आणला अक्षरशः बॉक्स उघडलाच नव्हता अजून, पॅक तसंच होतं, जशी आहे तशी तसं ठेवलं. मग त्या प्रभूजीने ते सगळं बॉक्स काढला आणि म्हटलं अहो काय तुम्ही उघडलंच नाही का? नाही प्रभूजी, माझी इच्छा तुमच्या हस्ते उद्घाटन व्हावं. अरे फळवाट, ते उद्घाटन झालं, त्यांनी दिलं, झालंच उद्घाटन. त्याने द्यावं, उघडावं, ते वरचं बॉक्स उघडायचा, पुन्हा आतलं ते प्लॅस्टिकचं कव्हर काढायचं, आणि एबीसी ते गिरवाय, असं थोडंच असतं. दिलं की झालं, सुरू करायला पाहिजे आपण. तर मग होत आपलं. त्यामुळे ग्रंथ वाचणं खूप महत्वाचं आहे, आणि ग्रंथ आपला आधार बनवला पाहिजे. तसं सरकार धोरण आधार कार्ड पाहिजे आपलं, किंवा 2 जर वॅक्सिन नसेल घेतले आपल्याकडे, बऱ्याच ठिकाणी अडथळा येणार, इथं जाऊ शकणार नाही, तिथं नाही वगैरे काय काय. असं मी ऐकलं 7 ऑक्टोबर पासून विठ्ठलाचं दर्शन सुरू होणार पंढरपूरमध्ये. या लवकर तयारी करा इथे येण्याची. 7 ऑक्टोबर सुरू होणार, बुकिंग करून घ्या गेस्ट हाऊसचे पंढरपूरच्या 7 ऑक्टोबर. पण असंही ऐकलंय की ज्यांच्याकडे 2 वॅक्सिन त्यांनी घेतलेले आहेत त्यांनाच प्रवेश असणार आहे. काय संबंध आहे करत, पांडुरंग दर्शन काय संबंध आहे का? काय आपलं कलियुग आहे, त्यामुळे आपण पण हो करायला लागतं सर. त्यामुळं आपण ते वॅक्सिन घ्या म्हणून तुम्हाला काय ऍडव्हर्टाईज करत नाही. तुला रोज तेच ऐकून तुम्ही पण तेच सांगताय मला, आम्ही त्याच्यावर सुटाव म्हणून ऐकलं तर तुम्ही तेच काढला विषय. पण विषय विठ्ठलाच आहे. पण काही अशा अडचणी येत असतात, पण तरी पण आपण हा जो ग्रंथच आधार जर घेतला तर काय होणार, आपल्याला भगवंताचं दर्शन करताना ते कसं करावं हे पण आपल्याला कळतं शास्त्रात. चरणापासून दर्शन कसं घ्यावं, सुरुवात चरणापासून करत करत हळूहळू भर दर्शन करत भगवंताचं मुख कमल, राष्ट्रीय पद्धत आहे. म्हणून हा ग्रंथ आपला आधार बनवणं फार आवश्यक आहे. आणि विशेष म्हणून श्रील प्रभुपादांनी इतके मेहनत घेतली ते ग्रंथ लिहिताना, त्याला रात्र झोपत पण नव्हते प्रभुपाद. कोणतरी म्हटलं प्रभुपाद काय करता, म्हणजे काय आवश्यकता आहे? प्रभुपाद नाही म्हणते, हे जर ग्रंथ जर नसतील आपल्याकडं तुम्ही काय सांगणार लोकांना? इतके लोक काय करतात म्हणून, त्यांच्याकडे काय आधार नाहीये, ते काही पण बोलत सुटतात, पण आपल्याकडे आधार आहे म्हणजे ग्रंथाचा. त्यामुळे काय प्रभुपाद म्हणतात, तुम्ही जास्तीत लोकांना ते ग्रंथ पोचवा, जेणेकरून त्यांचा पण आधार काय होईल, त्यांच्या आध्यात्मिक जीवनाचा आधार एक ग्रंथ होईल, असं प्रभुपाद म्हणायचे. तर त्यामुळं हे आपल्यासाठी फार विशेष गोष्ट आहे. आणि आपण बघूया पुढचा आहे. पहिले जरा ग्रंथ हाच आधार आहे, ग्रंथ हेच आधार आहे, बुक्स आर द बेसिक झालं. दुसरा आहे प्युरिटी इज द फोर्स, म्हणजे शुद्धता ही शक्ती आहे. श्रील प्रभुपाद एके ठिकाणी म्हणतात, म्हणजे आपण आपल्या प्रचार कार्यामध्ये ते म्हणतात की आपण प्रचार करताना किंवा प्रवचन करताना समोरच्या व्यक्तीला खुश करण्यासाठी करत नाही. म्हणजे आपण त्यासाठी करतो, आपण भगवंताला कृष्णाला प्रसन्न करण्याच्या उद्देशानं आपण करायचं म्हणे. तर तो महत्वाचा मुद्दा असला पाहिजे म्हणे. बरेच वेळा काय होतं की ऑडियन्सला मोठमोठे प्रवचन असतात, त्याच्यामध्ये काय की समोरच्याला काय किती हसवलं त्याच्यावर असं कॉमेडी कीर्तन असं खूप चर्चा होते, त्यांचं कॉमेडी कीर्तन यांचं कॉमेडी कीर्तन, मग त्याच्यावर काहीतरी विषय असतात वेगळेच.
राजकीय विषय घेऊन त्याच्यावर काय बरेच हे करतात. आता याचा अर्थ नाही की आपण हसू नये असं नाही, असं आपण खरं तर उद्देश काय असला पाहिजे की याच्यामुळे भगवान प्रसन्न होणार, कारण भगवान प्रसन्न झाल्यावर मग आपण सगळे प्रसन्न होणार. उद्देश असला पाहिजे भगवंताला प्रसन्न करण्याचा, आणि अशा पद्धतीने सांगा जेणेकरून ते प्रेक्षकांना किंवा भक्तांना कळावं, भगवंत प्रसन्न व्हावे, आणि भगवंत प्रसन्न भक्त प्रसन्न होतात. तर प्युरिटी इज द फोर्स, म्हणजे प्रभात म्हणतात की आपण इतरांना आपल्या बुद्धीद्वारे लोकांना आपण आपलं मत बिंबवायचं नाही आपल्याला, कळलं ना. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर फार एखादं बुद्धिमान आहे बघा माझ्या बुद्धीचं हे वापर नाही, पण जो एखाद्या शुद्धता कशी असू शकते बरं, काय केलं म्हणजे शुद्धता असणार आहे, कारण कृष्णच मुळात शुद्ध आहे. आपल्याला माहिती भगवद्गीतेचा श्लोक अर्जुन म्हणतो ना भगवंताला, काय म्हणतो अर्जुन, परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवा पुरुषम शाश्वतम देवम आदिदेवम अजम विभुम आहुस्ताम ऋषया सर्वे देवर्षि नारद सदा असितो देव रव्यासा स्वयं चैव प्रविशिमे. याचा अर्थ असा आहे, अर्जुन म्हणतो हे कृष्ण आपण काय म्हणे परब्रह्म, आपण परम ब्रह्म आहात म्हणे, नुसते ब्रह्म नाही, ब्रह्म आपण आहोत पण परब्रह्म कोण आहे, कृष्ण परब्रह्म. विठ्ठलाविषयी म्हटलं ना, पुंडलिका भेटी परब्रह्म आले का म्हणे. आणि आपण जर विठ्ठला दर्शनासाठी गेला तर तो मुख्य गाभारा आहे की नाही विठ्ठलाचा, आपण गेलाय का विठ्ठला दर्शनाचा वेळ पंढरपूरला गेलाय ना दर्शनासाठी, तर तिथं त्या गाभाऱ्याच्या वरती काय केलंय, चौकटीच्या वरती एकदम चांदीची चौकट ना कोण, तिथं काय लिहिलेलं आहे, ओम षड गुणैश्वर्य संपन्न अहो रमा कांता भाग्यवंता श्री विठ्ठला असं लिहिलंय तिथं वरती, ते कोरलेले त्याच्यामध्ये त्याचं चांदीचं हे केलं. म्हणजे काय म्हटलंय, हो षडगुणेश्वरी संपन्न परब्रह्म, म्हणजे भगवंताला षडगुणेश्वरी संपन्न म्हटलेलं आहे. भगवंत परब्रह्म आहे, नुसते ब्रह्म असं, आपण जर षडगुणेश्वरी संपन्न असतो आपण कशाला भौतिक जर माणूस. जे लोक ब्रह्म आणि परब्रह्म एकच समजतात किंवा आत्मा परब्रह्म एक समजतात, मग त्यांना विचारायला तुम्ही इथं आलात कसं काय दुःख भोगायला, भगवंत आलेच कशाला इथं. उलट आपण भगवंत परब्रह्म नसून आपण ब्रह्म, आणि पुढे म्हणतात की परमधाम, आपलं धाम पण परम आहे, श्रेष्ठ आहे, आणि कसे आहात म्हणजे आपण पवित्रम परमम भवान, भवान म्हणजे आपण, हे कृष्ण आपण कसे आहेत पवित्रम, परम म्हणजे परम पवित्र आहात, नुसते असे तसे पवित्र नाही, आपण परम पवित्र आहात असं म्हटलं. म्हणजे भगवंत अतिशय पवित्र आहेत, शुद्धाहून पण शुद्ध आहेत, म्हणून कृष्णाची जो भक्ती करतो तो पण काय होतो, तो पण शुद्ध होतो असं म्हटलं. सूर्य असतो की नाही, शिलप्रभात एक उदाहरण देतात सूर्याचं, सूर्य असतो की नाही, सूर्याची किरणं अगदी घाणीमध्ये जरी ती किरणं पोचली तरी पण त्या ठिकाणी ती किरणं पोचताच काय होतं, ते ठिकाण सूर्य सगळं शोषून घेत तिथे, पण सूर्य अपवित्र होता का ते शोषला, सूर्य पवित्र. त्याच भगवंत जेव्हा जीव किंवा आपण भक्तगण या भगवंताचं नामाचं जप करणं, कीर्तन करणं, भक्ती करणं केल्यामुळे काय होतं म्हणे, आपण शुद्ध होतो भगवंताचा. म्हणून आपण तो मंत्र माहिती ना आपल्याला, विष्णू दीक्षेच्या वेळेला तो म्हटला होता माहिती ना, दीक्षेला सर्वांना आचमन करायला आवडत, आचमन माहिती ना, आचमन आचमन करायला तर काय सांगण्यात होतं, मी म्हणतो माझ्या मागा म्हणावर आचमन, दीक्षा नाही, ते पौरेत करता मी म्हणून घेतो सर्वांकडे. आता म्हणा माझ्या मागं, ओम अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोपि वा य स्मरेत् पुंडरीकाक्षं स बाह्य अभ्यंतरः शुचिः श्री विष्णुः श्री विष्णुः श्री विष्णुः. याचा अर्थ काय माहिती आपल्याला, याचा अर्थ असा आहे, ओम अपवित्रः म्हणजे जर एखादा काय असेल, एखादा अपवित्र जरी असला किंवा पवित्र असेल किंवा अपवित्र असेल, सर्वावस्थांगतो विवा, तो कुठल्याही अवस्थेमध्ये असू दे, यस्मरेत जो कोणी स्मरण करतो कुणाचं, पुंडरीकाक्षम, भगवंत नाव पण कसे बघा, आपण कोण आहेत, आपण जर म्हटलंय का त्याला, त्यांचं नाव काय, त्यांचं नाव म्हणजे ते त्यांचे डोळे कमळासारखे सुंदर होतं का, असं त्यांचं नाव, तेवढं आपल्याला बरं वाटणार नाही. पण जर भगवंताचं नाव पुंडरीकाक्षम, असे कृष्ण असे भगवंत ज्यांचे डोळे कमळासारखे, अशा भगवंता जो कोणी स्मरण करतो काय म्हणे, स बाह्य, त्याचं काय होतं म्हणे,
बाह्य म्हणजे बाहेरनं, अभ्यंतर म्हणजे आतनं, तो बाहेर आणि आतनं काय होतो म्हणे शुद्ध होतो. विशेष गोष्ट आहे की नाही? चांगली गुड न्यूज आहे की नाही आपल्यासाठी? बाहेर आणि आतनं शुद्ध होतो काय केल्यामुळं? भगवंताचं स्मरण केल्यामुळे. म्हणजे आपण जे काही भगवंताची भक्ती करतो ते काय होतं? त्याच्यामुळे आपण अधिक शुद्ध होतो, पवित्र होतो. त्यामुळे आपण नियमितपणे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे राम. म्हणजे हरे कृष्ण जप कीर्तन नियमितपणे करतो तेव्हा काय होतं? म्हणून म्हणजे कीर्तनीय सदा हरी, सदा नेहमी करायचं. जेवढं भगवंता स्मरण करतो तेवढं आपण अधिक शुद्ध पवित्र बनू. शिवजी जेव्हा त्यांची जी पत्नी सती, आधी ती सती होती, मग नेक्स्ट पुढच्या जीवनामध्ये ती पार्वती म्हणून आली, ती पर्वताची हिमालयाची पुत्री म्हणून. तर ते जेव्हा सांगतात त्या सतीला, ती जाऊन आलेली असते वडिलांकडं दक्ष प्रजापतींच्या यज्ञामध्ये, आणि तिच्या लक्षात येतं की तिथं काय एवढं काही आपल्या पतीला म्हणजे शिवजीने एवढं काही मान सन्मान नाही त्या ठिकाणी, त्यांचं काय स्थान काय ठेवलं नाही. आता शिवजी गेले नव्हते, म्हणजे जाऊन तिथं आधी एका प्रसंगात जाऊन आले ते, आणि मग काही नसल्यामुळं तेव्हा ते वाईट वाटलं फार. आणि मग आता आधी भगवंत म्हटले होते ना, शिवजी म्हणाले ते जाण्यास काळ म्हटले होते, आणि त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला की म्हणे मी जेव्हा तुझ्या वडिलांनी मला काय काय बोलले उलटसूट, पण मला त्याचा काय प्रभाव का झाले म्हणे, मला का वाईट वाटतं त्याच कारण सांगतात. ते काय म्हणतात? सत्वम विशुद्धम वसुदेव शब्दितम यदीयते तत्र पुमान पापितः सत्वे च तस्मिन् भगवान वासुदेवो ह्यदोक्षजो मे नमसा विधीयते. ते काय म्हणतात बघा, सत्वम विशुद्धम वसुदेव शब्दितम, म्हणजे नेहमी कुठल्या गुणात असतो म्हणे? मी विशुद्ध सत्वात असतो. म्हणजे विशुद्ध सत्व म्हणजे कुठला गुण बरा? 3 गुणांच्या पलीकडे. 3 गुण कुठली? सत्वगुण, रजगुण, तमोगुण, हे 3 गुण आहेत की. तर 3 गुणांच्या पलीकडे म्हणजे कुठलं असणार आहे? त्याला म्हणतात विशुद्ध सत्व. शिवजी म्हणतात मी नेहमीच विशुद्ध सत्वात असतो म्हणे. 4थ्या स्कंदातला हा श्लोक आहे. 4था स्कंद 3रा अध्याय आणि 23वा श्लोक आहे. म्हणजे ज्या ठिकाणी म्हणे मी नेहमीच काय करतो, मी विशुद्ध सत्वात स्थित असतो, आणि मी नेहमीच वासुदेवाला कृष्णाला नेहमी प्रणाम करतो ना, हृदयाचा प्रणाम चालूच असतो म्हणे माझा. म्हणजे मी नेहमी कृष्ण भावनेतच असतो, आणि कृष्ण भावना नेहमी शुद्ध चेतना आहे म्हणे. आणि कशी ओळखली जाते? की वासुदेव नामाने ओळखले जाते म्हणे. वसुदेव शब्दित विशुद्ध सत्व म्हणजे वसुदेव स्थिती. आणि म्हणे ही कुठल्याही भौतिक आवरणाविनाच ही प्रकाशित होते म्हणे. कारण विशुद्ध सत्व म्हणजे 3 गुणांच्या पलीकडे. 3 गुण म्हणजे भौतिक जगात आवरण आलं, आणि विशुद्ध सत्व म्हणजे ज्याच्यावरती भौतिक जगात आवरण मुळीच नाही. तर बघा, शिवजी या भौतिक जगात राहतात तरी पण ते आवरण त्यांच्यावरती नाही, त्या आवरणाच्या पलीकडे ते नेहमी विशुद्ध सत्वामध्ये असतात. म्हणजेच हे काय की जो अतिशय शुद्ध होतो तो काय होतो? जेव्हा आपण विशुद्ध सत्वात स्थित होतो तेव्हाच आपण काय होतो? मग पूर्ण शुद्ध, प्युरिटी, पूर्णपणे प्युरिटी आली आपल्याला. तर त्याच्या आधीच येऊ लागते प्युरिटी. असं नाही की पूर्ण विशुद्ध सत्वात जाईपर्यंत मग काय तो अगदी अशुद्ध असतो, असं नाही. टप्पे प्रपात म्हणतात ना, कृष्ण कॉन्शियसनेस इज अ ग्रॅज्युअल प्रोसेस. म्हणजे टप्प्याने काय होतं? मग प्रगती होतात, शुद्धीकरण होतात. त्याचं एखादं भांड असं की नाही, भांड करपलं असेल, ते घासायला सुरुवात केली लगेच संपू लागतं का? ते दाखवतं ऍडव्हर्टाईज मध्ये, थोडं लावलं लगेच सगळं निघालं. असं होत नसतं. थोडं घासावं लागतं. जेवढं जास्त करपलंय जास्त घासावं. तसं आपण भक्ती करत आहोत तसंच करणार, शुद्ध होणार, आणि एक दिवस करणार पूर्ण शुद्ध होणार. म्हणजे ज्याप्रमाणे ते शुद्धी आहे तेवढं काय त्याच्यात ती शुद्धता, ही शक्ती, म्हणजे प्युरिटी इज द फोर्स. पण श्रील प्रभुपाद का बरं एवढं त्यांनी प्रचार करू शकले? ते प्युरिटी इज द फोर्स, त्यांच्यात ती शुद्धता होती. म्हणून म्हटलेलं आहे की विशेष करून हरे कृष्ण महामंत्र जप आणि कीर्तन केल्यामुळं आपण अधिकाधिक शुद्ध होतो, आणि भगवंताचा प्रसाद घेणं महत्वाचं त्यासाठी. पण 4 नियमांचं पालन, मांसाहार, नशापान, व्यभिचार, जुगार, हे 4 गोष्टी पण टाळणं आवश्यक. ज्याच्याद्वारे आपण टाळल्यामुळं आपली शुद्धता वाढते, पावित्र्य. तर त्या गोष्टी महत्वाच्या. जसं मी सूर्याचं उदाहरण सांगितलं, तर त्याच पद्धतीने भगवंताला सूर्याची उपमा दिली जाते की भगवंत एखाद्याच्या हृदयातलं काय करू शकतात? त्याच्यातले जे काही अनावश्यक गोष्टी ज्याला आपण अनर्थ म्हणून ते काढू शकतात. काय केल्यामुळे काढतील ते? जेव्हा आपण
त्यांची गंभीरतेने भक्ती करू, तीव्रतेने भक्ती करू, तेव्हा ते काय करतील, आपल्या हृदयाची जी अनावश्यक गोष्ट आहे ती काढून घेतील. तर पुढचा मुद्दा आहे, 2 झाले आपले. ग्रंथ हाच आधार आहे, शुद्धता ही शक्ती आहे. आता प्रत्येक ह्याचं मी थोडं झलक हे करतो. तिसरं आहे, प्रीचिंग इज द इसेन्स, म्हणजे प्रचार हाच सार आहे किंवा प्रचार हेच सार आहे. आता बघा, प्रचाराला का सार म्हटलेलं आहे, इसेन्स म्हटलेलं आहे? कारण जोपर्यंत आपण एखाद्याला प्रचार करतो तोपर्यंत काय होणार नाही, त्याला कळणार नाही कृष्ण भावना काय. बरोबर. आपल्याला सुद्धा जर आपल्याला साधू आपल्याला अचानक हृदयातनं प्रकट झालं नाही कृष्ण, आपल्याला कुणीतरी भक्तांनी किंवा सांगितलं किंवा प्रभुपादांच्या ग्रंथाच्या माध्यमाने, प्रभुपादांनी सांगितलं एका दृष्टीने, प्रभुपादांच्या ग्रंथाच्या माध्यमाने आपल्याला कळलं कृष्ण भावना. याचाच अर्थ असा आहे की आपण ही जी कृष्ण भावना जी आहे की इतरांपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे. कारण आपल्यापर्यंत कोणी पोहोचलं, कुणीतरी पोहोचवलेलं आहे म्हणून आपण भक्त आलोय. पण आपण काय केलं पाहिजे, ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, हे भगवंता कुणीतरी मला, आपण कुणाला तरी निमित्त बनून माझ्यापर्यंत पोहोचवलं हा ग्रंथ किंवा ही भक्ती, हे ज्ञान, तसं मी पण काय करेन, मी पण इतरांपर्यंत पोहोचेन. मग ग्रंथ वितरणाद्वारे असेल, प्रवचनाद्वारे असेल, कीर्तनाद्वारे असेल, प्रसाद वितरणाद्वारे असेल, बरेच माध्यम आहे त्याच्यामध्ये. तर आपण ही कृष्ण भावना पोहोचणं आवश्यक आहे. आणि प्रचार न करणं म्हणजे काय माहिती का, हिंसा. हिंसा काय सांगतात, हिंसा करत आहे आम्ही काय, हे तसलं काय कापून पिकून तसं काय खात नाही, काही. तुम्ही म्हणते हिंसा, कशी हिंसा? बघा, श्रील प्रभुपाद म्हणतात काय हिंसा म्हटलेलं. कारण बघा, आपण एक बाहेरचं शरीर आहे, शरीर कापणं म्हणजे हिंसा आहे, बरोबर, ठीक आहे. हे तर म्हणजे एक ग्रॉस मिनिंग झाला किंवा सर्वांना माहित असलेला अर्थ आहे. हिंसा म्हणजे एखाद्याची हत्या, प्राणी असेल, माणूस असेल, किंवा अगदी क्रीडामुखी पासून ते सगळेच जीव, ते म्हणजे हिंसा. आता या शरीरामध्ये जो आत्मा आहे, आपण आपली खरी ओळख, आपण या शरीरात जो आत्मा आहे, तो जो आत्मा आहे तो भगवान श्रीकृष्णांचा अंश आहे. आणि त्यांची भक्ती न केल्यामुळे दुःख भोगतो जगामध्ये. तर पुन्हा जेव्हा कृष्णाची भक्ती करू लागेल, कृष्णाशी जोडला जाईल जेव्हा तो, तेव्हा काय होणार आहे, तो पुन्हा आनंदी होईल, सुखी होईल, भगवंताकडे परत जाईल त्याच्या मूळ ठिकाणी. पण समजा आपण एखाद्याला हे ज्ञान देत नसू, याचा अर्थ काय करतोय, त्या जीवांची आपण हत्याच करतो. म्हणजे आपण त्यांना भगवंताकडे पोहोचण्यासाठी आपण सहाय्य नाही करत, म्हणजे आपण काय करतोय, त्यांना मारतोच की आपण एका दृष्टीने. त्या अर्थी बघायला गेलो आपण त्यांची काय करतो, म्हणजे हिंसा करतो, त्यांना आपण त्रास देतो. आपण म्हणतो नाही त्रास करला, आम्ही त्याला काय सांगितलं, अरे काही सांगितलं नाही तर त्रास झाला. म्हणून काय आपण मग स्वार्थ झाला ना, आपण स्वार्थी झालो, आपण सेल्फिश म्हणतो, सेल्फिश म्हणतो ना, सेल्फी काढतात की सेल्फी काय म्हटलेलं आहे, कारण ते सेल्फिश असतात, फक्त स्वतःच काढतात, बरोबर आहे की नाही. त्याला काय वाटतं, सगळ्यांना मी पण पाहिजे, सेल्फिश, म्हणून सेल्फी त्याच्यावर निघा. तर म्हणून आपण स्वार्थीने, आपण सेल्फिशने, आपण कसं निस्वार्थी, एक कृष्ण भावना मलाच का, माझ्यापर्यंतच का, इतरांपर्यंत का जाऊ नये, म्हणून आपण तो भक्त आहे, तो हे ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवतो. म्हणून तुकाराम म्हणतात ना, बुडती हे जरा देखावे ना डोळा, म्हणून कळवळा येत असे. म्हणजे हे लोक बुडतायत, या भवसागरामध्ये बुडतायत, गटाळ खातायत, म्हणून मला ते दुःख पाहवत नाही. म्हणून मी काय केलं, म्हणे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. वैकुंठात आलो म्हणजे का बरं, हे दुःख पाहवलं नाही म्हणे मला या जीवांचं, म्हणे जीवांना भगवंताचं नाव देण्यासाठी आलो म्हणे. लागून या पाया विनवित तुम्हाला, कलियुगी उदार हरीच्या नामे. बाहेर पडून सांगतो म्हणून आपण कृपा करून काय करा, आपण भगवंताचं नाव घ्या, आपण भगवंताचं स्मरण करा. कारण जोपर्यंत भगवंताचं नाव आपण घेत नाही तोपर्यंत आपण इथंच राहणार, गटांगड्या खाणार, कशामध्ये, या भवसागरामध्ये. पण आपलं खरं कुठं जायचं, आपण भगवंताकडे. मग ते जाण्याचं कोण सांगितलं तुम्ही, मला काय करायचं, अरे आते येतो आले तो नाही तो मेरा क्या, नाही भक्त विचारतो, नाही काय विचारतो तो भक्त, नाही हे ज्ञान मला पोचवायचे इतरांपर्यंत, मला त्रास होऊ दे. प्रभात म्हणतात हा प्रचार करणं त्रास होईल, अडथळे येतील. हरिदास ठाकूरला 22 बाजारात फटके मारले, नवाबाने सांगितलं त्याला, हरिदास ठाकूर, अरे तू मुसलमान आहेस आणि तू हरिनामाचं काय हे करत नाही बाबा, कारण तू काय केलं पाहिजे म्हणे, खरं तर हरिनामाचा जप कर बाबा, हरिनामाचा का जप कर, हे चमका. मुसलमान तू कुराण वाचलं पाहिजे, पण त्यासोबत तू काय करतोस,
हरिनामाच्या थांबा म्हणे. तो म्हणा नाही म्हणे, शरीर तुकडे झाले तर चालतील, प्रत्येक तुकड्याचा आवाज येईल म्हणे भगवंताचा, पण मी नाम थांबवणार नाही. त्याने म्हणे ठीक आहे म्हणे. ते नवाबाने चर्चा केली, आपल्या काळजीच चर्चा झाली. त्याने ठरवलं की आपल्या या विभागात म्हणे 22 बाजार आहेत म्हणे. किती बाजार आहेत? 22 बाजार आहेत 22 गावामध्ये. सगळ्याच गावात बाजार नाही भरत, काही तर त्या परिसरामधल्या 22 गावामध्ये बाजार भरत होता. त्याने ठरवलं की प्रत्येक बाजारामध्ये 22 बाजारामध्ये त्याला फटके मारा, म्हणजे जेणेकरून काय होईल, त्याचा हरिनाम बंद होईल. एकतर ह्याचा हरिनाम तरी बंद होईल, किंवा काय होईल, हा एवढं मारून सुद्धा काय हरिनाम जर नाही सोडत म्हणजे ओळखायचं हा काहीतरी सच्चा फकीर दिसतोय बाबा, बघू तर काय झालं. 22 बाजार मारलं तरी सुद्धा झालं तर उलट ते मारेकरी म्हटले, अहो पण तुम्ही नाही मला तर आम्हाला मारतील, तुम्ही मारा लवकर, असं. मग काय त्याने काय केलं, भगवंताचं चिंतन करून प्राण नाही सोडले त्याने, एकदम पूर्ण हे झाले, निश्चल झाले. सगळं नाडी होती ती पण बंद होती. मग सर्वांनी त्यांनी ठरवलं की म्हणायला काय काय करायचं, जाळलं तर नाही, जाळलं नको म्हणे, जाळलं तर काय होईल, त्याला हिंदूंची गती प्राप्त होईल. आणि पूर्वी नाही पूर्ण तर ते मुस्लिमांची चांगली गती पर्यंत काय केलं पाहिजे म्हणे, गंगेत फेकून दे. अहो गंगेत फेकणं वाईट गोष्ट आहे, गंगा मैया की जय. तर त्यामुळं एक गंगेत फेकलं, आणि पुन्हा गंगाबाईच्या कृपेनं पुन्हा एकदा ते पोहत तिकडे गेले, बुडले नाही आतमध्ये, पोहत गेले. आणि मग सगळं कळलं त्या नवाबाला, सर्वांना काहीच झालं नाही. मग ओळखले काय खरंय हरिनामाचं काय महिमा, भगवंताने हरिनामाचा महिमा दाखवून दिला. कारण ते काय होतं, प्रचार हे सार आहे, ते सर्वांना सांगत भगवंत अर्थात यांच्यात पण काय, मग प्युरिटीचं फोर्स, शुद्धता ही शक्ती आहे. आणि ग्रंथांचा आधार पण घ्यायचे. एकदा प्रचार करता करता काय झालं, फार मोठं प्रवचनाचं आयोजन केलं होतं. हिरण्य मजुमदार नावाच्या फार मोठ्या एका जमीनदाराने, महान भक्त होते, त्यांनी आयोजन केलं होतं त्यांच्या प्रवचनात, हरिदास ठाकूर प्रवचन. आणि प्रवचनाच्या वेळेला प्रवचन सुरू केलं, हरिनामाचं महात्म्य सांगू लागले. आणि त्यावेळेला काय झालं नेमकं, की गोपाल चक्रवर्ती नावाचा एक व्यक्ती होता. त्याने लगेच काय केलं, मग मध्येच उठला, म्हटला काय सांगताय म्हणे तुम्ही, हे शक्य नाही म्हणे. तुम्ही सांगताय हरिनामामुळं मुक्ती सहज मिळते म्हणे, मुक्ती काय मोठी गोष्ट नाही, सहज मिळते. काय सांगताय की तुम्ही म्हणे, मुक्तीसाठी किती प्रयत्न करावा लागतो, किती तपस्या कराव्या लागतात, 1000 वर्ष तपस्या केल्यावर मग कुठं मिळते मुक्ती. तुम्ही म्हणता हरिनामाने मिळते मुक्ती, काय म्हणे एवढं हरिनामा, सगळं थक्क झालं, काय बोलतोय माणूस. हरिदास ठाकूर हे सतत दिवस रात्र जे नाम घेत आहेत, मुस्लिम असून पण, आणि हा असं बोलतो. मग तेव्हा त्यांनी म्हटलं, हरिदास ठाकूर म्हटलं, शांततेने उत्तर दिलं, चिडले ओरडले. ते म्हणाले, हे जे मी काय सांगतो हे शास्त्राच्या आधारे सांगतोय मी, बुक्स आर द बेसिस. हे शास्त्रात पुराण वेदात सांगितलेले की हरिनामाद्वारे मुक्ती मिळणं सहज होऊन जातं. म्हणजे एखादा त्याला म्हणतात बाय प्रॉडक्ट म्हणतो आपण, किंवा तसं समजा आपण एखादी गोष्ट बनवता ते बनवता दुसरंच काय ते त्यातनं थोडं तयार झालं असेल, ते फार मोठी गोष्ट नसते, ती सहज मिळून जातात. तसं आपण समजा दही घुसळू लागलो, भरपूर घुसळलं, त्यातनं काय झालं, आपल्याला लोणी पाहिजे होतं, लोण्यासाठी घुसळलं, ताक पण मिळालं की नाही आपल्याला, पण मुख्य काय होतं आपल्यासाठी, लोणी होतं. ताक पण मिळालं, पण त्या लोण्याची किंमत आहे, ते मुख्य आहे ना. लोण्यात तूप होऊ शकतो, किती किमती आहे ते. तसं हरिनाम केलेलं मुक्ती सहज मिळते, म्हणजे काही मोठी गोष्ट नाही. उलट हे मुक्ती काहीच नाही, भगवंताचं प्रेम प्राप्त होतं म्हणजे हरिनामात. तो तर चिडला, तो म्हणाला जर असंही खरं असेल तर म्हणे, म्हणजे तो म्हणाला आधी की तुम्ही सांगताय हे मला पटवून सांगा म्हणे. तर नाही सांगू शकला 3 दिवसाच्या आत, तर काय करेन म्हणे, काय होईल म्हणे, तुमचं मी काय करेन, नाक कापून टाकेन असं तो म्हणाला. सगळं देखत सगळं हाहाकार झाला, म्हणजे काय माणूस आहे म्हणे. लगेच हिरण्य मधून तिथं त्याच्यावरच काम आलं होतं, तर ताबडतोब त्याने सांगितलं तुला आताच कामावर काढलं म्हणे, अजिबात ठेवणार. एवढं धक्का बसला सर्वांना, आणि सगळं काय जण उठून निघून गेलं, म्हणजे असं ऐकण्यापेक्षा एवढा अपराध झालेला गेले. पण हरिदास शांत होते, म्हणजे काही त्यांना वाटलं आले, त्यांचं नामस्मरण सुद्धा झालं. त्यांनी काही निंदा नाही केली, काही नाही, ते भगवंतावर भरोसा केला. आणि तो जो गोपाल चक्रवर्ती त्यांनी अशी निंदा केली हरिनामाची आणि हरिदास ठाकूरांची, त्याला 3 दिवसाच्या काय झालं, कुष्ठरोग झाला लगेच, आणि त्याच नाक गळून पडलं. कुष्ठरोग झाला, शरीर येऊन जात नाही, त्याच नाक गळून पडलं. लक्षात आलं म्हणजे काय, की प्रचार हा सार आहे, युनिटीचा फोर्स आहे.
आणि परत काय दुरंत हाच आधार. हे सगळं हे शुद्ध भक्त दाखवून आपण म्हणून चैतन्यप्रभू कृष्णच आहे. पण का दयाळू म्हटलं सांगा. कृष्णाला दयाळू म्हटलेलं आहे. चैतन्यप्रभू काय म्हटलेलं आहे, परम दयाळू म्हटलेलं आहे, खूप दयाळू म्हटलेलं आहे. का बरं खूप दयाळू म्हटलं, कारण कृष्ण हे चैतन्यप्रभू मध्ये राधाणीचा भाव घेऊन, राधाणी खूप दयाळू करुणामयी, त्यामुळे त्यांनी जेव्हा तिचा भाव घेतला कृष्णा आणि राधाणीचा, तेव्हा ते अतिशय दयाळू बनले. म्हणून श्री रूप गोस्वामी जेव्हा भेटले चैतन्यप्रभू, ते काय म्हणाले, नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः. नमो महावदान्याय, आपण काय म्हणे, मी नमन करतो, प्रणाम करतो. का बरं, आपण नमो महाव, आपण परम महान दयाळू आहोत. पण का महान दयाळू, का कृष्ण प्रेम प्रदान, कारण आपण काय करताय, कृष्ण प्रेम प्रदान करताय. म्हणे आतापर्यंत कृष्ण प्रेम कोणी दिलं नाही, म्हणे आपण देतो. कृष्णाय, तुम्ही कृष्णच आहात, पण आता काय नाव धारण केलेले, कृष्ण चैतन्य नामने. रंग कसा आहे म्हणे तुमचा, आहेत कृष्ण, रंग कसा आहे तुमचा, श्याम सुंदर नाही, गौरत विषय महा, गोरानं तुम्ही धारण केलं सोन्यासारखं. म्हणून माझा प्रणाम स्वीकार. म्हणजे चैतन्याने म्हणून सांगितलं की भारत भूमी ते मनुष्य जन्म जन्मसात करी कर परोपकार. ज्याच्याचा जन्म झालाय भारतामध्ये, तुमचा झाला का भारतामध्ये सर्वांचा, ऐकणार भारतात झाला का रसिक भारतात झाला का, भारतीय का, भारतीय दिसतो. तर त्यामुळं काय म्हणतात, भारत भूमी ते मनुष्य जन्म होईल ज्याचा भारतामध्ये जन्म झाला, त्याचा काय करता म्हणे, काय केलं पाहिजे, जन्म सार्थक करी कर परोपकार. त्याने आपल्या जन्माचं जीवन सार्थक करून घेऊन आपण स्वतः भक्ती करत करी कर परोपकार. मित्रांनो, पण उपकार करणं म्हणजे काय करायचं, हे ज्ञान त्याला देणं. म्हणून प्रचार खूप महत्वाचा आहे. चैतन्य म्हणून सांगितलेलं की, काय सांगितलंय, ज्यारे देखा तारे कहा कृष्ण उपदेश, हा महाराज गुरु या तारे दे. ज्याला भेटाल त्याला काय करा, हे कृष्ण उपदेश, हे भगवंताचं ज्ञान द्या तुम्ही. कारण तो काय झालेला आहे, त्याला तुम्ही नाही ज्ञान दिलं, त्याला तुम्ही जर नाही शिकवलं, काय अवस्था होणार त्याची, कुठं जाणार तो, परत तो चक्र सापडणार. त्याच्या आधी काय करा, त्याला वाचवायचं आपल्याला. त्यामुळं महाराज्या गुरु या गुरु बनून तुम्ही काय करा, हा उपदेश सगळीकडे पोहोचवा म्हणतात. म्हणून भगवान म्हणतात, न च तस्मान मनुष्येषु कश्चिन मे प्रिय कृतमा. त्या व्यक्तीत मला जगात कोणीच प्रिय नाही, जो काय करतो, माझ्या या दिव्य संदेशाचा प्रचार सर्व लोकांमध्ये, माझ्या भक्तांमध्ये करतो. आपल्याला बनायचं प्रिय भगवंताचा, आवडता लाडका बनायचं, काय केलं पाहिजे मग, हा प्रचार करायचा. प्रचार करणं म्हणजे काय, नुसतं प्रवचनच केलं पाहिजे असं आवश्यक. ग्रंथ द्या, प्रसाद द्या, कार्यक्रमाला बोलवा, त्यांना जप करायला लावा. इस्कॉनचं मंदिर सांगा, तिथं मंदिर आहे, घेऊन या तिथं. असं करत करत काय होईल, ते जीवांचा उद्धार होणार, त्यांचा लाभ होणार. आणि पुढचा चौथा आहे युटिलिटीजचा प्रिन्सिपल. म्हणजे काय, उपयोगिता किंवा एखाद्या गोष्टीचा वापर, हाच काय, हेच तत्व आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट कशी भगवंत सेवेत राहतात. पूर्वी कसं व्हायचं माहिती का, साधू संत म्हटल्यावर कसं व्हायचं, त्याने खडावाच घातले पाहिजे, पायीच गेलं पाहिजे, त्याने गाडीवर बसायचं नाही, घोड्यावर नाही बसायचं, फार कडक असायचं. पण श्री रूप गोस्वामींनी काय सांगितलं, युक्त वैराग्य. युक्त वैराग्य म्हणजे आपल्याकडे जे काही आहे ते भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत लावणं, म्हणजे काय, ते खऱ्या ती युक्त वैराग्य म्हणजे. कारण ते आपल्या भोगासाठी न करता भगवंत सेवेसाठी वापरतो. त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पण. हे कृष्ण, हे गोविंद, हे आपलंच आहे, हे आपल्याला अर्पण करतो, असा भाव आहे फक्त नाही. तर त्यामुळं काय करतो मग, त्याला युक्त वैराग्य म्हणतात. म्हणून विशेष करून श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती महाराजांनी काय केलं माहिती का, जेव्हा एकदा महाराष्ट्रामध्ये अँबेसेडर कार म्हणणार सगळं थक्कोदर असलंच काय, पण श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती महाराज म्हटले, हे प्रचारासाठी आवश्यक आहे. तुम्ही जर बाकी सगळं गाड्यांनी ह्याच्यात फार वेगाने चाललेले आहेत, पण तुम्ही चालत कधी पोहोचणार त्यांच्याकडे. तसं आपण मग ऑनलाईन वगैरे वापरतोय. एखादा म्हणेल हे काय ऑनलाईन आपल्याला नाही जमणार, आपण पारंपरिक पद्धतीनेच करू, कधी लोकांपर्यंत पोहोचणार. आता कोरोना 1-2 वर्षात काय झालं, तुम्ही इस्कॉनने ठरवलं असतं नाही, आपण हे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी काय वापरणार नाही, मग कशी भक्ती केली असते आपण, अवघड झालं. आता आपण घर बसल्या बसल्या आपल्याला सगळं पोचतंय.
किती लाभ होतो की नाही? त्याला म्हणजे युटिलिटीचा प्रिन्सिपल. त्यामुळे जे काय तंत्र असेल, गाडी असेल, जे काय वस्तू असतील, असं धन वगैरे, मायावी लोक काय म्हणतात, नाही नाही धन नाही, हे माया ते माया, नाही नाही नाही. प्रभुपाद म्हणले, प्रभुपादाने एकाने सांगितलं शिष्याने, प्रभुपाद ते मायावादी संन्यासी होते, ते म्हणजे पैशाला हात लावत नाही, पैशात ढीग दाखवला म्हणून समोर, आणि दाखवले दूर, त्याला दूर दाखवले म्हणे, ते म्हणतात की नाही मी हात लावणार नाही, ते फोटो दाखवले. प्रभुपाद म्हटले, माझ्यासमोर ढीग लावा म्हणे पैशाचा, आणि मी असं धरलंय, आज दाखवा म्हणे, असं फोटो काढा म्हणे माझा. का बरं? कारण त्यातला प्रत्येक पैसा मी कृष्णाच्या सेवेत लावणार आहे. युटिलिटी इज द प्रिन्सिपल. म्हणजे प्रत्येक गोष्ट वापर कृष्ण सेवेसाठी करणं हेच वैराग्य, बरोबर. समजा एखाद्याला 1 कोटी रुपये मिळाले, हे सगळं ते भगवंत सेवेत लावलं तर वैराग्य आहे की ते पण? हे कसलं वैराग्य आहे? युक्त वैराग्य. असं प्रभात म्हणतात ना, एका समजा एखादी काही 100 रुपयाची 10 रुपयाची नोट पडलेली आहे असतात, एक जण काय करतो, बघतो, तो म्हणतो की हे काय आपल्या कामाचं, आपल्या काय उपयोगाचं, म्हणून तो काय करतो, निघून जातो. आपण काय दुसऱ्याच्या परक्याच आहे. तो म्हणतो नाही बा, आपण हात लावायला नको, आपलं नाही ना, राहू दे, कशाला चोरी करायची, घेऊन जातो. दुसरा तो काय करतो, घेऊन खिशात टाकतो, आणि काय करतो, चला बरं झालं, काहीतरी याचं काय करूया, त्याचं काहीतरी आणू, खाऊ पिऊ, काहीतरी मजा करू. आणि तिसरा व्यक्ती असतो, तो बघतो तो नोट, तो काय करतो, तो घेतो, आणि काय करतो, आपण बरं झालं, त्याच्याने काय करेन मी, या वस्तू आणि त्या आणि आणि काय करा आणून ते मी भगवंत असेल त्याचा उपयोग करतो. तिघ जण गेले तिथनं. पहिल्याने काय केलं, ठीक आहे, त्यांनी समाजाच्या दृष्टीने काय वाटलं, समाजाच्या दृष्टीने लोकांना काय प्रामाणिक आहे बरं का, नाही ते कधी सत्कार करतात अशा लोकांचा, वा, म्हणजे त्यांनी काय केलं, परत आणून दिले बरं का वस्तू, सत्कार करतात, ते पैसे आपण आणून दिले, कोणी वाटतात का आपल्याला माहित असेल तर. पण दुसरा चुकीचं आहे, दुसऱ्या व्यक्तीने काय स्वतःसाठी वापरलं. पण तिसरा सर्वात श्रेष्ठ का बरं, त्यानं त्याचा उपयोग भगवंताच्या सेवेसाठी केला. कारण काय, खरं मालक कोण आहे, मला कोण आहेत खरे, भगवंत. आपण म्हणतो 7-12 माझ्या नावावर आहे म्हणतो, 7-12 तुझ्या नावावर असले, मग तू तरी तुझे 12 वाजणार नाही, तेव्हा म्हणणार का, हो 7-12 माझ्या नावावर आहे बरं का. तिकडचं पूर्व पश्चिम दक्षिण काही सगळं क्लिअर आहे, चांगलं आहे, कागदपत्र चांगलं बरं का. म्हणजे किती दिवस राहणार आहे, तिथं राहणार आहे, पण इथेच राहणार, सोबत नाही नेणार, सगळं राहील. म्हणून भक्त काय विचार करतो की आपल्याकडे जे काही येते आपण काय करूया, भगवंत सेवेत मला कसं लावता येईल, त्याचा उपयोग भगवंत सेवेसाठी मी कसं करेन. पूर्वी चुलीवर स्वयंपाक असायचा, पण जमाना बदलला, लोक सगळे शेगड्या सगळं सुरू झालं, आणि आपण जर विचार केला की आपण देवाचंही करतो सगळं, त्यामुळे आपण काय काही ठिकाणी अजून देवाचं काय असेल तर काय शेगडी वगैरे काय नाही का, चुलीवर बनवलं पाहिजे. तसं असं तर इस्कॉन पण आलंच, भक्त आलंच, एवढे युवक आले असते का शिकले सवरले, ती म्हणते इस्कॉन काय होणार, सगळं चुलीवर बनवावं लागणार, ते फ्रीज पण नाही, मोबाईल पण चालत नाही, आणि वापरायचं नाही, लाईट पण नाही, हे पण एवढं मोठं तुम्ही काय जंगलात राहिलं बरं त्यापेक्षा. पुण्याला पण बरोबर काय केलं, सगळं वापरलं कुणासाठी, कृष्णासाठी, बरोबर आहे की. स्वीट राईस बनवायचे, स्वीट राईस माहिती आहे का तुम्हाला, खाल्ली का स्वीट राईस, स्वीट राईस माहिती आहे ना, हो खाल्ले, खाल्ले का, सुंदर असं स्वीट राईस. स्वीट राईस मुळे भक्त बनले की जण तरी, तर त्यामुळं स्वीट राईस म्हणजे चांगलं प्रकार. आणि काय करतात मग, दूध चांगलं उकळत असताना त्याच्यामध्ये तांदूळ पण टाकतात, तांदूळ पण काय होतं चांगलं शिजून एकजीव. तांदळाची खीर वेगळी बरं का, तांदळाच्या खिरीमध्ये तांदूळ दिसतं आणि दूध पण दिसतं, पण स्वीट राईस त्याला म्हणतात की त्याच्यामध्ये ते तांदूळ आणि दूध पूर्ण एकजीव झालेलं आहे, आणि त्याचबरोबर काय झालेलं आहे, त्या साखरपणे विलायची किंवा बरंच काही पदार्थ. हे जेव्हा आपण काय करतो, आपण गरम गरम भोग लावत नाही, ते माहितीये का, रात्री ठेवतात फ्रीज मध्ये आणि सकाळ थंड थंड लावतात भगवंताला. ती तांदळाची खीर ती गरम भोग लावतात, पण ती स्वीट राईस आहे ते थंड असतो भगवंताला, थंड भोग लावतो, थंड करून, जेणेकरून तो पदार्थच असा आहे. तर समजा रसगुल्ला बनवला असेल, बनवलं गरम गरम असतो की नाही, आपण गरम गरम देतो का रसगुल्ला, थंड करून दिला चांगला टेस्ट असतो, काही गोष्टी थंड टेस्ट. आईस्क्रीम असेल, आईस्क्रीम काय केलेलं आहे, फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे, आणि सगळं काय केलं तुम्ही गरम करून दिलं कोणातरी ग्लासमध्ये, ठीक आहे, हे आईस्क्रीम खाईल कधी,
आपण म्हणा अहो कसं थंड द्यायचं ते बरं दिसलं नाही पुन्हा मी गरम करून दिलं म्हणजे शाळा समजलं त्याला नाही ना काही गोष्टी थंडच घ्यायला पाहिजे सरबतच समजा सरबत चांगलं एकदम गरम गरम त्याला दिलं ठीक आहे सरबत मग काढा की सरबत आहे असं होईल ना त्या पद्धतीनं प्रत्येक वस्तू कशी वापरावी तर एक विशेष तंत्र आहे त्यामध्ये तो फ्रीजचा प्रकारच नसता आपण वापरत नसता मग काही पदार्थ आपण बघून तर वापरतो आपण करताच आले नसते भक्त काय करतो ते स्वीटच मुद्दाम रात्री बनवतो जेणेकरून सकाळी उठल्यावर भूक लागणार आहे भगवंताला त्याला भोग लावायचा आहे तर रात्री ठेवलं तर ते जर थंड तर ठेवायचं कुठं मग फ्रीज नाही चालत नाही त्यामुळे काय इतकं सुंदर व्यवस्था केली जेणेकरून आपण प्रत्येक वस्तूचा वापर भगवंताच्या सेवेत करता यावा गाडी असेल वस्तू असतील बरंच काही गोष्टी ठिकाण असेल मंदिर असेल प्रभातने काय केलं माहिती का विदेशामध्ये चर्च पण भेटले चर्च मोकळेच होते चर्च चर्च काय केलं मग ते म्हणते चर्च बंदच होते प्रभात चर्च मिळते का बघा म्हणजे मंदिर बंदच पडलं कुलप होतं चौकशी केली मिळालं त्यांना चर्चच घेतलं विकत काही देशामध्ये बेल्जियम वगैरे आणि चर्चमध्ये काय मंदिर सुरू केलं मग हजारो लोक लागले लोक म्हणजे आधी कोणी येतो आता कसं येतात प्रभात म्हटलं आम्ही तुमचं चर्च वापरलेलं आणि काय करतो आम्ही तर काय नवीन काय करत नाही भगवंताचं नामाचं जयघोष करतो त्यांचं कीर्तन करतो आम्ही काय नवीन काय आमच्या पदार्थ करतो काय भलतं वाईट काही नाच गाणं करत नाही नाचतं पण कृष्णासाठी ते महत्वाचं त्यामुळे युटिलिटीचा प्रिन्सिपल प्रभात तेच केलं परदेशात गेले विमानात सुद्धा विशेष साधू सुद्धा असे होते की विमानात बसायचं नाही साता समुद्रापलीकडे जायचं नाही त्यांनी हे नाही त्यांनी भरपूर अटी होत्या पण काय आता दमान्याप्रमाणे भगवंत सेवेसाठी म्हणून श्री रूप गोस्वामी आपल्या या संप्रदायाचे फार विशेष आचार्य होऊन गेले त्यांनी काय केलं सगळे तत्व आपल्याला सांगितले कशा पद्धतीने आपण ही भक्ती करायला हवी म्हणून वेळ जवळजवळ झालं 8 वाजले तर धन्यवाद आपण गंभीरपणे ऐकलं शांतपणे ऐकलं तर आपल्या मनात काही प्रश्न किंवा काही जिज्ञासा उत्पन्न झाली का किंवा असं वाटतं काही विचारा आपण असेल तर विचारा नसेल तर नाही ते प्रेम से बोलो राधे राधे छान बरं धन्यवाद सर्वांचे आपण गंभीरपणे ऐकल्याबद्दल तरी पण आपण